राणाच्या प्रत्यार्पणावर भारत सरकारचं कौतुक आहे, पण भाजपला राणा फेस्टिवल साजरा करायचा आहे का असा सवाल खासदार राऊत यांनी केलाय। बिहार आणि पश्चिम बंगाल निवडणुकीआधी राणाला फाशी देतील असा दावा त्यांनी केलाय। राऊतांच्या या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतो, ही यांची योजना आहे। या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे, ट्रम्पच्या टेरिफमुळे हाहाकार वाजलेला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात। जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी मग बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा आणला, असे यांचे हे फेस्टिवल सुरू असतात। मूर्खों को मैं जवाब नहीं देता, आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता। दुनिया के सामने जिस समय कसाब को फांसी हुई उस समय ये पाकिस्तान की कॉन्स्पिरेसी थी, ये हमने प्रूव कर दिया। और आपको याद होगा उस समय हम लोगों ने डेविड हेडली का बयान ये एक प्रकार से ऑनलाइन दर्ज कराया और उसके कारण उस समय भारत सरकार ने हमको मदद की और हम लोग उसको बयान को दर्ज कर पाए, जिसके कारण ये पूरा पाकिस्तान का षड्यंत्र है ये हमारे सामने स्पष्ट हुआ। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या या उत्तरावरून संजय राऊतांनी डिवचलंय। भाजपचा तहव्वूर राणा फेस्टिवल सुरू आहे असं राऊतांनी म्हटलंय। एवढे कशाला चिडता असा खोचक सवाल करणारं ट्विट राऊतांनी केलंय। राऊत नेमकं काय म्हणालेत या ट्विटमध्ये पाहूया। एवढे चिडता कशाला, कूल कूल, तुमच्या चिडाचिडीतच सगळं उघड झालंय भाऊ। भाजपचा तहव्वूर राणा फेस्टिवल सुरू झालाय, जनतेला मूर्ख समजता काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।